4 साठी ज्या बेसिक नॉलेजची गरज आहे ते सर्व बेसिक नॉलेज आपण इथे शिकणार आहोत. सम बेसिक knowledge is important here and that is we are learning here algebra of statements. algebra of statements मध्ये इथे तुम्हाला 10 लॉज आहेत. हे 10 लॉज जर आपण चांगल्या पद्धतीने लर्न केलं तर तुम्हाला 1.4 अतिशय इझी जाणार आहे. मग ते इझी जाण्यासाठी आपण हे 10 लॉज पाहूया. पहिला लॉ आहे अडम्पेटंट लॉ. आता अडम्पेटंट लॉ कोणता आहे हे पहा. जर एक स्टेटमेंट असेल आणि त्याच स्टेटमेंटचा आपण ऍड घेतला P and P P होतो. एक स्टेटमेंट आहे त्याचाच आपण ऑर घेतला P और P काय होतो P होतो. जसं x and x x होतो. x or x तशा पद्धतीने P फर्स्ट स्टेटमेंट आणि त्याचाच and that स्टेटमेंट येतो P or P. that law is called as a idempotent law. जर तुम्हाला 1.4 अतिशय इझी करून घ्यायचं असेल तर हे लॉज तुम्हाला लर्न करावे लागतील. आता इथं दुसरा लॉ आहे कम्युटेटिव्ह लॉ. कम्युटेटिव्ह लॉ मध्ये असं आहे की तुम्ही त्याचा सिक्वेन्स बदलला तरी फरक पडत नाही. P और Q लिहिलं काय आणि Q और P लिहिलं काय काही फरक पडत नाही. हे बघा P और Q is equivalent to Q और P आहे. इथे P and Q is equivalent to Q and P आहे. त्याचा आपण सिक्वेन्स बदलला. इथे P स्टार्टिंगला आहे नंतर Q. इथे Q सुरुवातीला आहे नंतर P आहे. इथं पहिले P नंतर Q. इथं पहिले Q नंतर P आहे. त्याचा क्रम बदलला काही फरक पडत नाही. आणि म्हणून त्या लॉला आपण काय सांगत असतो कम्युटेटिव्ह लॉ असं आपण म्हणत असतो. ठीक आहे. हे दोन लॉ आपल्या परिचयाचेच आहेत. आता पुढचा लॉ घ्या असोसिएटिव्ह लॉ. असोसिएटिव्ह लॉचा अर्थ असा आहे समजा हे ब्रॅकेट मध्ये दोघ जण आहेत Q and R आहे आणि and च्या नंतर बाहेर P आहे. P and in bracket Q and R असं आहे. तर आपल्याला काय करता येईल is equal to असं लिहिता येईल आपल्याला इथं. आणि आता काय करायचं ह्या तिघांच्या पैकी या 3 पैकी हे दोन एका ब्रॅकेट मध्ये घ्या आणि एकाला बाहेर ठेवा. P and Q and R घ्यायचं. is equivalent to इथं काय घ्यायचं आपल्याला सर्वांचेच ब्रॅकेट काढून टाका P and Q and R. म्हणजे एकच स्टेटमेंट आपण 3 प्रकारे लिहू शकता. जसं पहिला टर्म आहे नंतर पहिलं स्टेटमेंट आहे नंतर and आहे आणि दोन स्टेटमेंट ब्रॅकेट मध्ये आहेत. आता पहिलं आणि दुसरं आपण ब्रॅकेट मध्ये लिहिलं आणि तिसरं and म्हणून आपण शेवटी लिहिलं. इथे सर्वच ब्रॅकेटच्या शिवाय लिहिले तर ह्याच लॉचं नाव आहे असोसिएटिव्ह लॉ. आता राहिला प्रश्न कोणता रे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉचा. चौथा भाग तुमचा आहे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ अतिशय सोपा आहे. तो म्हणजे कसा P and ब्रॅकेट मध्ये Q और R आहे. तर तुम्ही ह्या आणि याला काय करायचं मल्टिप्लाय करायचं. आता मी काय करतो P and Q करतोय. P and Q लिहिलं. हे मध्ये और लिहिलं. दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये P and R लिहिलं. म्हणजे P ने पहिल्या टर्मला आणि P ने दुसऱ्या टर्मला काय करायचं मल्टिप्लाय करायचं. ह्याचंच नाव काय आहे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. ह्याला आपण काय करू शकता पहिले R घ्या आणि ब्रॅकेट मध्ये and घ्या. मग ह्या P और Q केलं पहिल्या ब्रॅकेट मध्ये इथलं and इथं घेतलं आणि परत P और R केलं आहे की नाही. म्हणजे आपण काय केलं P ने ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं. या P ने ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करणे म्हणजेच काय आहे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आहे. ठीक आहे. तर हे 4 जे लॉ आहेत ना तुमच्या परिचयाचेच आहेत. आता इथून थोडेसे लॉ मध्ये इथून हे 5 पासून ते 10 पर्यंत हे लॉ मात्र तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे. हे लॉ तुम्हाला माहितीच आहे. पुढचा लॉ बघा डी मॉर्गन्स लॉ कोणता आहे. डी मॉर्गन्स लॉ म्हणजे P and Q हे ब्रॅकेट मध्ये आहे आणि ब्रॅकेटच्या बाहेर कोण आहे नेगेशन आहे. जर नेगेशन आपण केलं तुम्हाला माहिती आहे and चं काय होतं और होतं आणि और चं काय होतं and होतं. नेगेशन P और नेगेशन
क्यू, म्हणजे ब्रॅकेट मध्ये पी अँड क्यू आहे आणि बाहेर कोण आहे, नेगेशन आहे. जर दोन्हीही ब्रॅकेटल्या स्टेटमेंटला आपण नेगेशन वापरल्यानंतर हा मधला जो अँड आहे ना तो काय होतो, ऑर होत असतो. हे सर्व काही आपण नेगेशन करत असताना पाहिलेलं आहेच. आता हे झालं तुमचं पहिलं. दुसऱ्या याच्यामध्ये काय केलं, इथं अँड आहे, दुसऱ्यामध्ये काय केलं आपण, इथं ऑर घेतलं. पी ऑर क्यू आहे आणि ब्रॅकेटच्या बाहेर कोण आहे, नेगेशन आहे. या दोन्ही स्टेटमेंटला सेपरेट इंटिग्रेट आपलं नेगेशन देत असताना काय होतं, हा ऑरचा अँड होतो. इथं पहा, इथं ऑर होता ना, काय झालं, अँड झालं. नेगेशन पी अँड नेगेशन काय झालं, क्यू झालं. आपल्याला वाटत होता की बाबा हे डी मॉर्गन्स लॉ हा हार्ड असेल, परंतु हा एवढा हार्ड अजिबात नाहीये. तर हे सुद्धा मला वाटतं आपण लर्न केलेलंच आहे. तर आता 5 कसे झाले, आपल्या फॅमिलियर झाले, आपल्या परिचयाचे फॉर्म्युले झाले. आता पुढचा फॉर्म्युला घ्या. आयडेंटिटी लॉ कोणता आहे ते पहा. आयडेंटिटीचा अर्थ आहे ज्यांना टेबल्स पाठ आहे त्यांना सर्व काही हे आयडेंटिटी लॉ पाठ ठेवलं होतं. कसं बघा रे पोरांनो, आता तुम्हाला माहिती आहे का, इथं पी अँड टी बरोबर पी कसं येतं. समजा आपल्याकडे एफ आहे, एफ अँड आपण टी घेतलं तर काय लिहितो रे आपण, एफच लिहितो ना. मग मी काय केलं, इथं एफच्या ठिकाणी जर आपण पी ठेवलं, पी अँड टी बरोबर काय येतं, मग पीच येतं इथं. अशा पद्धतीने तुम्हाला अँडचा टेबल माहिती असेल तर हे थोडं काही अवघड नाही. पी अँड टी, अँड मध्ये काय असतं, टी ला व्हॅल्यू कमी असते, बरोबर आहे. दोन्ही टी असेल तरच टी होतं आणि म्हणून पी अँड टी असेल तर पीच येतो. ओके. आणि पुढचा प्रश्न असा आहे, अँड मध्ये जर पी अँड एफ असेल तर एफच येतो, आहे का नाही. पी अँड एफ असेल तर काय येतो, एफ येतो. इथं ट्रूला जास्त व्हॅल्यू नाही. दोन जर ट्रू असेल, दोन्ही पण स्टेट ट्रू असेल तर ट्रू होतो. म्हणून पहिला पी आहे नंतर एफ आहे तर एफच येतो. तर हे दोन झाले. आता पुढे ऑर मध्ये पहा काय होतं. ऑर मध्ये असं आहे पोरांनो, तुम्हाला माहिती आहे का, हे बघा, टी ऑर एफ बरोबर काय होतं रे, टी होतो की नाही होतो. तसंच आहे इथं पी ऑर एफ बरोबर काय होतं, पी होतो. तशाच पद्धतीने आपल्याला इथं काय करायचं आहे, पी ऑर एफ बरोबर पी करायचं आहे. आणि इथं पहा, टी ऑर परत पी केला आपण तर काय तरी टीच येतं, किंवा एफ ऑर टी, एफ ऑर टी बरोबर टीच येतो. त्या ठिकाणी आपण पी ऑर टी केलं तर काय येतो रे, टीच येतो. म्हणून पी ऑर टी बरोबर टी येतो, पी ऑर एफ बरोबर पी येतो आणि पी अँड टी बरोबर पी येतो, पी अँड एफ बरोबर एफ येतो. तर हे त्याला म्हणायचं, आपल्याला जर टेबल माहिती असेल, आपल्याला आपण पाठ केलेलं ऑलरेडी आहेच, आपण 5 टेबल्स आपण लर्न केलेले आहेत, त्याच्यामुळं हे एवढं हार्ड जाणार नाही आपल्याला. पी अँड टी बरोबर काय येतो, पीच येतो, पी अँड एफ बरोबर एफ येतो, पी ऑर एफ बरोबर पी येतो अँड पी ऑर टी बरोबर टी येतो. हे वाटतं आपल्याला हार्ड असेल म्हणून हे पण सोपं झालेलं आहे. आता 6 फॉर्म्युले आपल्या परिचयाचे झालेले आहेत. आता 7 फॉर्म्युला कोणता आहे पहा, कॉम्प्लिमेंट लॉ. कॉम्प्लिमेंट लॉ, कॉम्प्लिमेंट लॉ मध्ये कसं असतं रे, तो काही तो बघा, पी अँड नेगेशन पी बरोबर काय होतो, एफ. पी एक सेंटेन्स आहे, स्टेटमेंट आहे आणि परत नेगेशन पी एक स्टेटमेंट आहे. पी पण आहे, अँड आहे आणि नेगेशन पी आहे. एकच सेंटेन्स आहे, एकच पी आहे, अँड आहे आणि पी चा नेगेशन आहे. बरोबर काय होतं रे, एफ होतो. आणि पी ऑर नेगेशन पी बरोबर काय होतो, टी होतो. टी केव्हा होतो, ऑर मध्ये टी होतो. पी ऑर नेगेशन पी, पी ऑर नेगेशन पी बरोबर टी. पुढे तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना ही लॉ लिहायची आहे. कॉम्प्लिमेंट लॉ काय आहे, पी अँड नेगेशन पी, पी अँड नेगेशन पी बरोबर एफ. पी ऑर नेगेशन पी इज इक्वल टू टी. हे दोन मात्र तुम्हाला लक्षात ठेवावं लागणार आहे, ओके नाही. आता मला वाटतं लक्षात आलं असेल, अँड मध्ये जर तोच स्टेटमेंट असेल त्याचं निगेशन असेल तर एफ येतं, ऑर मध्ये तो स्टेटमेंट आणि त्याचं निगेशन असेल तर त्याचं काय येतं, ट्रू येतं. हे आपल्या लक्षात आलेलं आहे. आता पुढचं आहे
ऑब्झर्प्शन लॉ म्हणजे दोन तिघाच्या ऐवजी आपल्याला एकच कसं घेता येईल पहा. इथं बघा रे पी आहे, ऑर आहे, पी अँड क्यू आहे. काय पहा, पी ब्रॅकेटच्या बाहेर आहे आणि आतमध्ये कोण आहे, पी अँड क्यू आहे. दोन वेळा पी आला तर त्याचा आन्सर काय येतं रे, पी येतं. मग तो अँड ब्रॅकेटच्या बाहेर असो किंवा ब्रॅकेटच्या मध्ये असो, एक ऑर आणि एक अँड, एक ऑर आणि एक अँड आहे. तर पी ऑर ब्रॅकेट मध्ये पी अँड क्यू इज इक्वल टू किती होतं रे, पी होतं. तसं आता इथं काय झालेलं आहे, अँड बाहेर आहे आणि ऑर मध्ये आहे, मात्र दोन पी आहेत आणि एक क्यू आहे. तेव्हा याचं पण उत्तर पीच झालं आणि याचं पण उत्तर काय झालं, पीच झालं. ह्याचं नाव आहे ऑब्झर्प्शन लॉ. ऑब्झर्प्शन लॉ मध्ये 3 सेंटेन्सेस असेल तर आपल्याला एकच सेंटेन्स तयार करता येतो. त्याला म्हणायचं ऑब्झर्प्शन करणे, शॉर्ट आउट करणे, कमी करणे. आता प्रॉब्लेम मध्ये जर हे 3 टर्म दिसतील तुम्हाला, पी ऑर, पी अँड क्यू असे तिघ असतील तर या तिघांच्या ऐवजी तुम्हाला एकच पी घेता येतो. किंवा पी अँड, पी ऑर क्यू असं असेल, या तिघांच्या ऐवजी सुद्धा तुम्हाला काय घेता येतो, एकच पी घेता येतो. ओके, तर ह्याचं नाव आहे ऑब्झर्प्शन लॉ. आणि थोडासा लक्षात ठेवा किंवा ते पण तुमचे सोपं होऊन जाईल, ते पण इझी होऊन जाणार आहे. आता हे दोन तो माहितीच आहे, कंडिशनल लॉ आणि बाय कंडिशनल लॉ. हे दोन कंडिशनल लॉ आहेत. पहा कसे, अतिशय सोपं आहे ते. इफ पे देन क्यू आहे. काय आहे, इफ पे देन क्यू असेल, इफ आणि देन काढून जर तुम्हाला लिहा तरी म्हणलेलं असेल तर त्याचं आहे पहिल्या स्टेटमेंटला काय घ्यायचं रे, नेगेशन घ्यायचं आणि ऑर घ्यायचं आणि दुसरं स्टेटमेंट घ्यायचं. नेगेशन पी ऑर क्यू असं घेता येतं. आणि जर तुम्हाला इथं आणखी तुम्हाला मी सांगून जातो, जर तुम्हाला इथं दिलेले तुम्ही सांगून तुम्हाला, जर तुम्हाला हे नेगेशन पुढच्या ह्याला वापरायचं असेल तर पी अँड नेगेशन क्यू वापरता येतं. जर पहा हेच तुमचा जो कंडिशनल लॉ आहे ना, जर तुम्हाला हे नेगेशन दुसऱ्यांना हवं असेल तर या ठिकाणी काय घ्यावं लागेल, तुम्हाला अँड घ्यावं लागेल. ठीक आहे. पण सध्या पुरतं काय करा तुम्ही, हे लक्षात ठेवा म्हणजे आणखी पुन्हा कन्फ्युजन नको. पी, इफ पी देन क्यू असेल तर पहिल्या स्टेटमेंटला नेगेशन वापरायचं, ऑर घ्यायचं आणि क्यू घ्यायचं. ठीक आहे. आता पहा, हे झालं तुमचा 9th कंडिशनल. अति सोपं आहे. आपल्याला जर इफ देन काढून दुसऱ्या वाक्यात दुसऱ्या लँग्वेज मध्ये लिहा म्हणलं तर पहिल्या स्टेटमेंटला काय घ्यायचं, आपण नेगेशन घ्यायचं आहे आणि ऑर घ्यायचं आहे आणि काय आहे तुम्हाला इथं क्यू घ्यायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर 10 आहे बघा. 10 काय दिलं रे, बाय कंडिशनल लॉ आहे. कोणता लॉ आहे इथं, बाय कंडिशनल लॉ. आता बाय कंडिशनल लॉ कोणता आहे पहा. इफ पी देन क्यू, इफ पी देन क्यू आहे तसंच क्यू देन पी पण आहे. ठीक आहे. इफ पी देन क्यू अँड क्यू देन पी, जसं आपण इफ पी देन क्यू म्हणतो ना, आणि क्यू देन पी पण आहे. म्हणजे कसं, इफ पी देन क्यू अँड क्यू देन पी असं दोन्ही पण आहे त्याच्यामध्ये. आता ह्या रूल प्रमाणे ह्याचं काय होतं, याचं काय होतं रे, नेगेशन पी ऑर क्यू होतं, नेगेशन पी ऑर क्यू होतं. आणि अँडला अँड ठेवलं इथं, याचं काय होतं रे, पहिल्याला नेगेशन क्यू ऑर पी होतं. अशा पद्धतीने आपण काय केले, बाय कंडिशनलचे लॉ, कंडिशनल लॉ, ऑब्झर्प्शन लॉ, कॉम्प्लिमेंट लॉ आणि आयडेंटिटी लॉ, डी मॉर्गन्स लॉ, हे नवीन लॉ होते. हे तर आपले जुनेच लॉ आहे. अशा पद्धतीने आपण 10 लॉ आपण इथं लर्न केलेला आहे. हे 10 लॉ तुम्ही लक्ष देऊन काय करायचं, लर्न जर केलं असेल तर पुढील प्रॉब्लेम तुम्हाला 1.4 मधले सर्व इझी जाणार आहे. कोणताही प्रॉब्लेम तुम्हाला हार्ड वाटणार नाही. ओके. तर 4 एक्सरसाइज 1.4 त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 आहे using rules of negation
negation, using rules of negation, write the negations, write the negations of the following with a justification. ओके, पहिला प्रॉब्लेम आहे तुमचा नेगेशन ऑफ क्यू, परत काय रे पी आहे, नेगेशन ऑफ क्यू आणि परत काय रे पी आहे. याचं तुम्हाला काय करायचं आहे, नेगेशन लिहायचं आहे. हे पहा, ह्याचं नेगेशन लिहा म्हणतात. हे बघा रे, हे मी सोल्युशन लिहिले. ओके, तर आता मी काय करतो सुरुवातीला, तो काय हे बरोबर हे नेगेशन आहे बघा, हे नेगेशन हे असं आणि ब्रॅकेट मध्ये काय लिहितो मी, नेगेशन क्यू आणि काय लिहितो इथे हे पी लिहितो. ठीक आहे, बरोबर. मला काय करायचं आहे, नेगेशन करायचं आहे म्हणून मी काय घेतलं रे, बाहेर नेगेशन लिहिलं आणि आतमध्ये काय लिहिलं, हे नेगेशन क्यू जसं आहे तसं लिहिलं. आत्ताच आपण पाहिलेलं आहे लॉ, इकडे कोणता रे, कंडिशनल लॉ. कंडिशनल लॉ कोणता आहे, इफ पी देन क्यू असेल तर तुम्ही काय करता, नेगेशन पी और काय करता रे, क्यू करता, है का नाही. इफ पी देन क्यू असेल तर काय करतो मी, नेगेशन पी और क्यू करता. तशा पद्धतीने मी काय करतो, आतमध्ये जो सेंटेन्स आहे, आतमध्ये जो स्टेटमेंट आहे कंडिशनलचं, मी असं करतो, हे इथं बाहेर नेगेशन ठेवतो आणि ह्यातला इफ देन काढून टाकणार आहे, है का नाही. मग हे काय करा तुम्ही, हे नेगेशन आहे आणि परत नेगेशन झालं नाही का, काय झालं रे, क्यू झाला और काय झाला, हा पी झाला. आणि आपण इथं कोणता लॉ वापरला तो लिहायचा. कोणता लॉ वापरला आपण इथं, युजिंग कोणता रे, कंडिशनल, युजिंग कंडिशनल लॉ. आपण कोणता लॉ वापरला इथं, हे इफ पी देन क्यू ला आपण काय करतो, नेगेशन पी और क्यू ना. तसंच ह्याला काय म्हणायचं, हे क्यू, इफ नेगेशन क्यू देन पी आहे तर हे नेगेशन बाहेर ठेवलं मी आणि हे काढत असतानाच हे नेगेशन आहे का नाही, और काय झाला तुमचा, तो पी झाला. पुढच्या स्टेपला पहा काय होतं, हे असं नेगेशन बाहेरच ठेवलेली. तुम्हाला एक रूल आहे, डबल जर नेगेशन असेल ना, डबल नेगेशन असं काय होतं रे, दोन्ही निघून जातात. ते दोन नेगेशन असेल तर काय होतं, निघून जातात. ओके, म्हणून हे डबल नेगेशन निघून जातो आणि काय राहतो रे, और पी राहतो. ठीक आहे, इथं नेगेशन ऑफ नेगेशन असेल तर काय होतं, ओरिजिन येत असतो. आता काय करायचं आपल्याला, ह्या नेगेशनने ह्याला मल्टिप्लाय करायचं आहे. हे नेगेशन क्यू आणि नेगेशन करत असताना ऑरचा काय होतो, अँड, हे अँड झाला आणि नेगेशन डायरेक्ट आपल्याला इथं पी लिहायचं. तर याचं रूपांतर असं झालं, है का नाही. हा तुमचा पहिला प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. समजलं ना तुम्हाला तो प्रॉब्लेम? सोपा आहे, कसे आहे, ते अवघड नाही, सोपा आहे ना. हा, चला आता आपण काय करू, दुसरा प्रॉब्लेम घेऊया. वी विल टेक द सेकंड प्रॉब्लेम हियर. सेकंड प्रॉब्लेम काय पहा, तो काय पी आहे, अँड आहे आणि नेगेशन काय आहे, क्यू आहे. तर तुम्हाला इथं सोल्युशन घ्यायचं आहे. बरोबर, सोल्युशन मध्ये तुम्हाला काय करायचं आहे, याचं नेगेशन बनवायचं. मग नेगेशन बनवत असताना काय केलं पाहिजे, हे बघा, नेगेशन बाहेर लिहिला मी, इथं काय लिहिलं रे, पी लिहिलं, अँड लिहिलं आणि इथं काय लिहिलं नेगेशन, इथं काय लिहिलं रे, क्यू लिहिला. चला आता काय करा, या नेगेशननी ह्याला मल्टिप्लाय करा. नेगेशन वापरत असताना अँडचा ऑर होतो आणि ऑरचा काय होतो रे, अँड होतो. हे आपल्या सर्वांना माहित आहे. आता मी काय करतो, इथं नेगेशन पी लिहिला, हे अँड आहे, त्याचं काय झालं, हे ऑर झालं, हे नेगेशन आणि परत हे नेगेशन, हे क्यू झालं. आता पुढे नेगेशन काय रे, हे पी आहे, नेगेशन पी लिहिला, त्यानंतर हे ऑर लिहिला, डबल नेगेशनचा काय होतो, इथं हे क्यू होत असतो.
प्रॉब्लेम थोडा आपल्याकडे हे आहे P और नेगेशन Q असा तुमचा तो प्रॉब्लेम आहे. तर आपण काय करूया, इथं सोल्युशन लिहायचं. हे सोल्युशन लिहित असताना तुम्हाला याचं नेगेशन करणं म्हटलेलं आहे, म्हणून नेगेशन बाहेर लिहा. ब्रॅकेट मध्ये हे P और नेगेशन Q असं लिहा. आता पुढे काय करणार तुम्ही, ह्या नेगेशनने ह्याला मल्टिप्लाय करायचं, नेगेशन P आहे की नाही, आणि ॲडचं ऑरचं काय होतं रे, इथं ॲड होतं आणि हे डबल नेगेशन, हे नेगेशन हे आलं, हे नेगेशन हे अशा पद्धतीने Q झालं. हे बरोबर काय होतं, इथं नेगेशन P झालं आणि परत काय इथं ॲड झालं. डबल नेगेशनचा अर्थ काय होतं, Q झालं, नेगेशन P ॲड. ओके, तर हा तुमचा प्रॉब्लेम नंबर 3 सॉल्व झालेला आहे. ओके, तर आता आपण प्रॉब्लेम नंबर 4 कोणता आहे ते पाहूया. प्रॉब्लेम नंबर 4 असा आहे, P और नेगेशन Q, P और नेगेशन Q and R आहे. तर हे सोल्युशन लिहूया आपण. आणि आपल्याला नेगेशन वापरायचं, नेगेशन म्हणून नेगेशन घ्यायचं. इथं काय लिहायचं, P और नेगेशन Q, P और नेगेशन Q हे की नाही, हे ब्रॅकेटला नेगेशन हे सर्वांना नेगेशन आहे की नाही, नेगेशन सर्वांनाच आहे नेगेशन आहे की नाही, कारण नेगेशन बनवा असं तुम्ही म्हटलेलं आहे तुम्हाला. चला आता मी काय करतो, या नेगेशनचा वापर यासाठी करूया आपण. तर पहिलं नेगेशन झालं, नेगेशन P, हे और होतं त्याचं ॲड झालं आणि हे नेगेशन ऑफ नेगेशन Q झालं. तर हे झालं तुमचं एक ब्रॅकेट नाही का. आता इथं ॲड आहे, ॲडचं ऑर झालं, आणि परत काय नेगेशन काय झालं, ते ऑर झालं. मी काय केलं, हे नेगेशन ह्याला पण दिलं, हे नेगेशन ह्याला पण दिलं, आणि नेगेशन देत असताना ऑरचा ॲड होतो आणि ॲडचा काय होतो, ऑर होतो. पुढे बघा, हे नेगेशन P आणि हे ॲड डबल नेगेशनचा कॅन्सल होतो, डायरेक्टली सिंगल येत असतो ठीक आहे. आणि परत ऑर आहे, नेगेशन काय झालं, काही ऑर. अशा पद्धतीने तुमचं प्रॉब्लेम नंबर हे 4 सॉल्व झालेला आहे. आता प्रॉब्लेम नंबर 5 घ्या. प्रॉब्लेम नंबर 5 काय आहे पोरांनो पहा. बघा, हे P आहे, इफ P त्यानंतर P और नेगेशन काय Q आहे, बरोबर आहे. आता मला काय करायचं आहे, इथं नेगेशन वापरायचं आहे. पहा आता मी काय करत आहे, हे बरोबर नेगेशन लिहिलं, मी काय लिहिलं रे, नेगेशन लिहिलं आणि हे लिहून टाकतो, हे P और नेगेशन Q लिहितो, हे ब्रॅकेट क्लोज केला. ह्याचा अर्थ आपल्याला सर्व टर्मला काय करायचं आहे, नेगेशन वापरायचं आहे. तुम्हाला माहिती आहे का पोरांनो, हे असं आहे, इफ P देन Q असेल तर आपण काय करतो रे, इक्विव्हॅलेंट काय करतो, नेगेशन P करतो और काय करतो रे, Q करतो नाही का. इफ P देन Q असेल तर आपण काय करतो, इफ P देन Q असेल आपण काय करतो, नेगेशन P और Q करत असतो. मग आता मी काय करणार आहे, मी आता काय करणार आहे, हे नेगेशन बाहेर तसंच ठेवतो मी. इथं इफ P देन हा ब्रॅकेट आहे, म्हणजे नेगेशन P और हे ब्रॅकेट आहे की नाही, P और नेगेशन काय झालं, Q झालं. आलं लक्षात. मी काय केलं, इफ P देन Q असं केलं इथं नाही का. मग आता तुम्हाला काय करायचं आहे, हे नेगेशन सर्वांना द्यायचे आहे की नाही. मग आता ह्या नेगेशनने ह्याला दिलं काय होतं, नेगेशन ऑफ नेगेशन P झालं. हे और आहे ना, त्याचं काय होतं रे, ॲड होतं नाही का. आणि परत इथं काय झालं पाहू, इथं ब्रॅकेट मध्ये काय झालं, नेगेशन काय झालं रे, P झालं. नेगेशन देतो आपण ना, ऑरचा काय झाला, ऑरचा काय झाला, ॲड झाला. नेगेशन ऑफ नेगेशन Q आहे, नेगेशन ऑफ काय झालं, नेगेशन Q झालं. आता इथं बघा, डबल नेगेशनचा अर्थ काय होतं रे, P होतं, ॲड आहे का नाही. त्या ब्रॅकेट मध्ये हे नेगेशन P इथं ॲड लिहिलं, डबल नेगेशन काय होतं रे, Q होतं असतं आहे की नाही. अशा पद्धतीने याचं रूपांतर असं झालेलं आहे. आपण इथं कोणते लॉ वापरला
सुरुवातीला मी काय करतो, या ठिकाणी कोणता लॉ यूज केलाय आपण ते पाहूया. या ठिकाणी आपण युजिंग कंडिशनल लॉ, युजिंग कंडिशनल, जे की लॉ वापरला आपण ते इथं वापरायचं आहे तुम्हाला. ओके, ते तुमचे 5 प्रॉब्लेम इथं सॉल्व्ह झालेले आहेत. ओके, ते 8 प्रॉब्लेम आहेत इथं. तर तुम्ही फटाफट काय करायचे, हे फोटो काढून घ्या. नेगेशन P and Q, negation P and Q, or P or negation Q आहे. यांचा तुम्हाला काय बनवायचा आहे, नेगेशन्स बनवायचे आहे, ठीक आहे. आता सोल्युशन मध्ये मी काय करतो, सुरुवातीलाच मी नेगेशन घेतो, ठीक आहे. नेगेशन बनवायचं आहे म्हणून, आणि ह्या दोन्ही या सर्व स्टेटमेंटला आपण काय करून टाकणार आहे, या मोठ्या ब्रॅकेट मध्ये आपण लिहिणार आहे, मोठ्या ब्रॅकेट मध्ये. ओके, आपल्याला या संपूर्ण ब्रॅकेटचं काय बनवायचं, नेगेशन बनवायचं, ठीक आहे. आता आपल्याला काय करावं लागेल, इथं पहा, ह्या ब्रॅकेट मध्ये काय आहे, ह्या ब्रॅकेट मध्ये काय आहे, अँड आहे. ह्या ब्रॅकेटच्या बाहेर कोण आहे, नेगेशन आहे, नाही का. तर मी या नेगेशन इथं असं तिथं करून बघा, हे नेगेशन बाहेर घेतो मी आणि आतमध्ये काय करतो पहा, या नेगेशन मी त्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा. हे नेगेशन P अँड नेगेशन Q झाला आहे. लक्षात आलं तुमच्या, हे लक्षात आलं का, लक्षात आलं का नाही आलं. ब्रॅकेटच्या बाहेर कोण आहे बेटा, नेगेशन आहे. ह्या नेगेशनने ह्याला आपण काय केलं, मल्टिप्लाय केलं. नेगेशन करत असताना अँडचा काय होतो, अँडचा काय होतो, अँडचा काय होतो, ऑर होतो, बरोबर आहे. आता पुढे बघा, इथं कोण आहे, इथं कोण आहे, ऑर आहे. इथं कोण आहे, पी आहे, ठीक आहे. इथं कोण आहे, ऑर आहे. इथं कोण आहे, नेगेशन क्यू आहे, ठीक आहे. मी हे ब्रॅकेट होते ना, हे सर्व काढले, ब्रॅकेट काढले सर्व. आता तुम्हाला जसं हवं आहे तसं तुम्हाला इथं लिहिता येतं. तुम्हाला कसं हवं आहे रे, इथं नेगेशन P आहे, इथं ऑर आहे, P आहे, नाही का, नाही. आणि इथं कोण आहे, नेगेशन Q आहे, इथं कोण आहे, नेगेशन Q आहे. तर आपल्याला या दोघांच्या पैकी एक लिहिता येतं. नेगेशन इथं कोण आहे, P आहे. आपण ह्याला मल्टिप्लाय केलं, हे झालं, हे ऑर आहे, हे जसं लिहिलं. तर या नेगेशनला सर्वांना वापरलं काय होतं बा, हे जर नेगेशन सर्वांना वापरलं तर काय होतं रे, जो ऑर आहे तो अँड होतो, जो अँड आहे तो काय होतो, ऑर होतो. तसं करा बरं पाहू. हे नेगेशन सर्वांना देऊया. हे बघा, नेगेशन ऑफ नेगेशन P झालं, नाही का. आणि हे जे ऑर होतं ना, ते काय होतं रे, अँड होतं. इथं काय होतं, नेगेशन ऑफ नेगेशन Q झालं, आहे की नाही. त्यानंतर इथं बघा रे, हे कोण आहे, हे ऑर, काय होतं रे, अँड. नेगेशन P, हे काय होतं रे, ऑर, काय होतं रे, अँड होतं. नेगेशन ऑफ नेगेशन काय झाला, Q झाला, आहे की नाही. काय केलं बघा पुढे, हे डबल नेगेशन म्हणजे काय होतं रे, सिंगल P झालं. हे काय झालं, अँड. डबल नेगेशन म्हणजे काय झाला, Q झाला, ठीक आहे. हे दोन लिहिलं. परत काय केलं आपण, अँड आहे. नेगेशन काय झालं रे, P, नेगेशन P आहे. आणि अँड काय झाला, नेगेशन ऑफ नेगेशन, नेगेशन ऑफ नेगेशन म्हणजे काय झालं, Q झाला. ओके, तर अशा पद्धतीने त्याच्यामध्ये काय झालं, हे मॉडिफाय झालं. आता पुढे पहा काय करताना पोरांनो, बघा रे, थोडंसं मी आणखीन पुढे सोडवतो. हे तर झालेलंच आहे, तर आणखीन सोडता येतं आपल्याला. कसं सोडता येतं, इथं अँड आहे, इथं अँड आहे. तर तुम्हाला माहिती आहे का, इथं P आहे, अँड आहे आणि हे आहे. मग मी काय करतो, हे P घेतो आणि इथला अँड घेतो. इथं पण अँडच आहे, इथं पुढचा घेतो. नेगेशन काय आहे, P. आलं लक्षात, P अँड इथं पण P अँड Q आहे, इथं पण मध्ये अँड आहे. आणि पुढे काय आहे, नेगेशन P अँड. असं आहे. तर मी काय लिहिलं, P अँड नेगेशन Q. परत अँड, परत अँड. मी काय लिहितो, Q अँड Q. काय लिहितो, Q
फॉल्स होतो. आणि तो लॉ कोणता आहे सांगा मला. पी अँड नेगेशन पी बरोबर फॉल्स. तर कोणता लॉ आहे तो. युजिंग कोणता लॉ आहे मुलांनो. कॉम्प्लिमेंट लॉ. कॉम्प्लिमेंट लॉ कोणता लॉ आहे हे. कॉम्प्लिमेंट लॉ. पी अँड नेगेशन पी बरोबर काय झाला. आणि परत क्यू अँड क्यू बरोबर क्यूच होतो. इथं कोणता लॉ वापरला आपण. पहिला लॉ कोणता आहे. आयडेंटिटी लॉ. कोणता लॉ असेल म्हणा. युजिंग इथं म्हणा युजिंग कोणता लॉ वापरला. आयडेंटिटी लॉ. युजिंग आयडेंटिटी लॉ. क्यू अँड पी बरोबर क्यू झाला. आता पुढे बघा एफ अँड क्यू. एफ अँड क्यू बरोबर काय होतं. जसं तुम्हाला माहिती आहे का. एफ अँड टी बरोबर काय येतं. एफ अँड क्यू बरोबर काय येतं. एफ येतं. हे कोणता लॉ आहे. कोणता लॉ आहे तो. ते आहे आयडेंटिटी लॉ. कोणता लॉ आहे. युजिंग आयडेंटिटी लॉ. युजिंग आयडेंटिटी लॉ. तर त्याचं रूपांतर असं झालं. ओके. पी और नेगेशन क्यू. पी और नेगेशन क्यू आहे की नाही. इथं किती आहे. पी अँड इथं किती आहे. नेगेशन किती आहे. क्यू आहे. याला तुम्हाला काय करायचं आहे. नेगेशन वापरायचं आहे. चला आता मी काय करतो. हे सोल्युशन लिहितो. इथं सोल्युशन मध्ये मी काय म्हणणार आहे. हे बरोबर हे नेगेशन मला घ्यायचं आहे. मध्ये ब्रॅकेट मध्ये लिहितो पी और नेगेशन क्यू. इथं बघा इथं काय लिहितो. पी अँड इथं काय लिहितो. नेगेशन क्यू लिहितो. ओके. आता पहा काय होतं. हे बरोबर आहे. आता इथं कोणता लॉ वापरता येतो आपण ते फटाफट तुम्हाला सांगता आलं पाहिजे. ओके. मला सांगा इथं पी आहे. इथं क्यू आहे. इफ पी देन क्यू आहे. तर तुम्ही काय करू शकता. नेगेशन पी और क्यू. मी कोणता लॉ वापरला. युजिंग कंडिशनल लॉ वापरला. तसं ह्याला पी समजा आणि ह्याला काय समजा. क्यू समजा आहे का नाही. ह्याला पी समजा ह्याला क्यू समजा. नेगेशन तर मी बाहेर ठेवलं. इथं नेगेशन बाहेर ठेवलं. ह्याला पी म्हणतोय आपण पी आणि ह्याला काय म्हणतोय आपण क्यू म्हणतोय. इफ पी देन क्यू म्हणतोय. तर मी ह्याला काय करतो रे नेगेशन वापरतो. ह्या ब्रॅकेटला एक ब्रॅकेट मध्ये नेगेशन झालं. हे पी और नेगेशन क्यू झालं आणि इथं काय झालं. हे और झालं नाही का. हे परत क्यू आहे. क्यू बनणारी ब्रॅकेट मध्ये पी अँड नेगेशन क्यू झालं आहे का नाही. आता पुढे बघा आपण इथं कोणता लॉ वापरला सांगा भाऊ. युजिंग कोणता वापरला. युजिंग कंडिशनल. युजिंग कंडिशनल लॉ. हे सर्व लॉ तुम्हाला 10 लॉ आहेत. 10 लॉ हे 10 लॉ पूर्णपणे काय झालं पाहिजे. लोड झाले पाहिजे. ओके. आता पहा रे आपल्याला काय करायचं. तर नेगेशन आहे. ओके. तर मी काम करतो डायरेक्टली ह्या नेगेशननी आपण आपल्याला करूया. बरोबर आहे का. तर काय होईल बघा. आता म्हणजे एक स्टेप कमी कोणता होईल. ह्या नेगेशन वापरा. नेगेशन ऑफ नेगेशन काय झालं रे. नेगेशन ऑफ नेगेशन झालं आणि ब्रॅकेट जसा आहे तसंच राहिला. ब्रॅकेट मध्ये काही फरक पडलेला नाही. ब्रॅकेटच्या बाहेर नेगेशन वापरला. आता इथं अँड घेतला. नेगेशन ऑफ नेगेशन झालं ना. एक नेगेशन आणला आपण इथं. मग इथं नेगेशन असल्यामुळे ह्या दोन नेगेशनचं डबल नेगेशनचं काय होतं कॅन्सल होतं. तसं इथं मात्र नेगेशन राहतो. इथं मात्र नेगेशन राहतो. तर हे आपण कोणता यूज केला. युजिंग नेगेशन सेकंड अप्लाय नेगेशन. आपण काय केलं. अप्लाय नेगेशन. आपण काय केलं रे. दोघांना पण आपण काय केलं. नेगेशन अप्लाय केलेलं आपण आहे. चला आता पुढे काय होतं. हे नेगेशन दोन्ही नेगेशन निघून गेले तर काय होतं.
नेगेशन क्यू राहिला आहे की नाही. इथं काय झालं, इथं अँड आहे, इथं कोण आहे, हे नेगेशन वापरायला, नेगेशन वापरा, नेगेशन पी, नेगेशन वापरत असताना अँडचा काय होतो, ऑर होतो, आणि नेगेशन ऑफ नेगेशन, नेगेशन ऑफ नेगेशन क्यू झाला. पुढे पहा काय होतं, इथं पी झाला, ऑर झाला, नेगेशन क्यू झाला. इथं काय रे, अँड आहे, काय आहे, अँड आहे, नेगेशन काय आहे, नेगेशन पी आहे, आणि इथं परत काय झालं रे, ऑर आहे. नेगेशन ऑफ नेगेशन म्हणजे काय झालं, ते हे क्यू झाला. बरोबर आहे. बरं, आता एक काम करा, तुम्ही काय काम करता, मागचा पुढे, पुढचा मागे घेता येतो, टर्म घेता येतो. त्याचं नाव काय आहे, त्याचं नाव कोणतं आहे, मागचा पुढे पुढचा मागे घेता येतो, कम्युटेटिव्ह लॉ. मागचा पुढे पुढचा मागे घेता येतो, त्याचं नाव कोणतं आहे, कम्युटेटिव्ह लॉ आहे. बरं, इथं बघा मी काय करतो होता, हे बघा परिणाम, हे बघा इथं पी लिहिलं मी, बरोबर आहे, पी लिहिलं, आणि इथं काय रे, इथं कोण आहे, ऑर आहे, आणि पुढचं घ्या, पुढचं कोणतं घेता, हे घ्या, पी और नाही, लक्षात ठेवा तुमच्या, इथं कोण आहे, पी आहे का नाही, पी और कोण आहे, नेगेशन कोण आहे, क्यू आहे, परत कोण आहे, मध्ये कोण आहे, अँड आहे का नाही. मग मी काय केलं, हे क्यू पहिले घेतला आणि हे नंतर घेतलं की नाही, हे क्यू और नेगेशन काय केलं आपण, पी केलं, बरोबर आहे. बरं, आता मी काय करणार, हे पण और आहे, हे पण और आहे, म्हणून मी काय करेल, पी और काय करणार, नेगेशन पी करणार, ठीक आहे. आणि हे काय आहे, नेगेशन क्यू अँड क्यू आहे नाही का, नेगेशन क्यू अँड क्यू. तर आता तुम्हाला माहिती आहे परंतु पी और नेगेशन पी काय होतं रे, ट्रू होतो, काय होतं, ट्रू होतो, आहे की नाही. आता इथे पण और आहे, इथे पण आहे, इथं काय केलं, और लिहा, क्यू नेगेशन क्यू अँड क्यू किती होतं रे, फॉल्स होतो, अँड मध्ये काय होतं, फॉल्स होतो. तर अशा पद्धतीने टी और एफ बरोबर काय होतं रे, टी आहे की नाही. तर अशा पद्धतीने तुम्हाला काय करता आलं पाहिजे, त्याचं कन्व्हर्शन करता आलं पाहिजे. आता इथं कोणते कोणते लॉ वापरले, याचं नाव काय आहे, हे आपण जे खाली लिहिलं, हे नाव कोणतं आहे रे, पी और नेगेशन पी इज इक्वल टू टी लिहिलं आपण, पी और नेगेशन पी इज इक्वल टू टी लिहिलं. त्याचं काय कारण आहे, कोणतं लॉ वापरतो आपण, हे कॉम्प्लिमेंट लॉ, युजिंग अ कॉम्प्लिमेंट लॉ. कोणता लॉ वापरला, इथं कॉम्प्लिमेंट लॉ वापरला आहे की नाही. तर अशा पद्धतीने इथं काय केलं पाहिजे, आपण लॉ वापरले पाहिजे. तर हा तुमचा क्वेश्चन नंबर 7 क्लिअर झाला. ऐसे पटापट फोटो काढून घ्या. और नेगेशन क्यू आहे, त्यानंतर इथं काय बी आहे, और आहे, पी अँड नेगेशन क्यू आहे नाही का. पहा हे नेगेशन तर कुठं आहे, बाहेर आहे. मी काय करतो, आतमध्ये ते करतो का पाहूया आपण, आतमध्ये काही करता येतं का ते पाहूया आपण. हे नेगेशन तर बाहेरच ठेवतोय तुम्ही असं आहे की नाही. आता पहा या ब्रॅकेट मध्ये काय माहिती आहे का, या ब्रॅकेट मध्ये नेगेशन पी आहे, इथं और आहे आणि पी. तर याला आम्ही इथं और आहे, इथं और आहे, ह्याला घेता येते एकत्र. काय करतो आपण, पी और नेगेशन पी और पी यांना आपल्याला एकत्र घेता येतो. नेगेशन पी और पी लिहिलं मी, आहे का नाही. तर परत इथं काय लिहिलं मी, और लिहितो, आहे का नाही. काय लिहितो तुम्ही, हे बघा रे, इथं काय लिहिलं, नेगेशन पी और पी लिहिलं, आहे का नाही. नेगेशन पी और पी लिहिलं. आता इथं और आहे, इथं और आहे. तर नेगेशन क्यू किती आहे, नेगेशन क्यू अँड नेगेशन
नेगेशन क्यू लिहिता येतो. जमलं का? मग आता इथं पहा, नेगेशन तर बाहेर आहेच. नेगेशन पी और पी याचा अर्थ काय होतं रे? ट्रू होतो. काय होतो? ट्रू होतो. आणि त्याच्यानंतर हे ऑर आहे. आता या दोघांमधून आपल्याला काय करता येतो रे? दोघांमधून आपल्याला काय करता येतो? आहे का नाही? नेगेशन कॉमन काढता येतं. नेगेशन कॉमन काढलं तर काय झालं? क्यू ऑर काय झाला? क्यू झाला. आहे का नाही? इथे आपण कोणता रूल वापरला हे इथे सांगा मला पाहू. कोणता लॉ वापरला सांग ना. नेगेशन पी और पी कोणता वापरला? कॉम्प्लिमेंट. कोणता? कॉम्प्लिमेंट लॉ वापरला. ठीक आहे. आता पुढे पहा. हे नेगेशन तर बाहेरच आहे. हे टी आहे, हे ऑर आहे. आणि हे पहा क्यू और क्यू बरोबर काय होतं रे? क्यू होतं. क्यू और क्यू वर काय होतं? क्यू होतं. कोण सांगितलं? कोणता लॉ वापरला इथं? क्यू और क्यू बरोबर क्यू होतं. कोणता लॉ आहे तो? आयडेम्पेटेंट लॉ. आहे की नाही? कोणता लॉ आहे तो? आयडेम्पोटेंट लॉ असा होतो. आहे की नाही? आता एक काम करा तुम्ही. कोणतं काम करता? हे नेगेशन ह्याला वापरा. नेगेशन ह्याला वापरा. आता हे नेगेशन ह्याला वापरलं. हे काय होणार? ट्रू आहे. त्याचं काय होतं? फॉल्स होतं. किंवा डायरेक्टली मी असं करतो. नेगेशन टी हे अँड आहे. अँडचं काय होतं? ऑर झालं. नेगेशन ऑफ नेगेशन म्हणजे काय झालं? इथे हे क्यू झालं. बरोबर आहे का? बरं. तर इथं काय होतं खरं तरी याचं नेगेशन टीचं काय होतं रे? फॉल्स होतं. काय होतं? टीचं नेगेशन काय होतं? फॉल्स. फॉल्स अँड काय होतं? क्यू होतं. मग फॉल्स अँड क्यू बरोबर उत्तर काय येतं? फॉल्स येतं. आहे का नाही? फॉल्स अँड क्यू बरोबर फॉल्स येतं. फॉल्स अँड क्यू फॉल्स. कोणता लॉ आहे? आयडेंटिटी लॉ. कोणता लॉ आहे? आयडेंटिटी. आयडेंटिटी लॉ. ओके. लॉ कोणता आहे? आयडेंटिटी लॉ आहे. तर अशा पद्धतीने तुमचा क्वेश्चन नंबर 1.4 मधला हा पूर्णपणे क्लिअर झालेला आहे. ओके. Rewrite the following statements. Rewrite the following statements without using if then चा वापर न करता लिहा असं त्याचं तुम्हाला म्हणणं आहे. त्याच्यामधला पहिला प्रॉब्लेम आहे if a man is a judge. If a man is a judge, then he is honest. Okay. तर पहा इथं काय काय होतं. हे पहा हे तुमचं सोल्युशन आहे. तुम्हाला आता माहिती आहे परिणाम काय माहिती आहे? समजा if then असं असेल तर त्याचा सिम्बॉल आहे if p then q आहे ना. मग हे तुम्हाला if p then q नसेल तर आपण त्याला काय करू शकतो? नेगेशन p और काय करू शकतो? q लिहू शकतो. आहे की नाही? हे if then काढायचं असेल तर आता पहिला आपण त्याला कसं लिहू शकतो? नेगेशन p और q लिहू शकतो. या रूपात लिहायचं आपण ते. आहे की नाही? आता इथं बघा मी असं म्हणतो लेट हे पहिलं वाक्य आहे. मॅन इज जज. हे इज थोडा इथं देन आहे. इफ मॅन इज अ जज म्हणून मी काय करतो बाय लेट पहिला दोन नॉट देतोय. ठीक आहे? मॅन इज अ जज. हे पहिलं स्टेटमेंट झालं. दुसरं स्टेटमेंट काय बघा? ही इज ऑनेस्ट. हे दुसरं स्टेटमेंट झालं. बरोबर आहे का? सिंबॉलिक काय आहे? सिंबॉलिक फॉर्म काय सांगा?
सिंबॉलिक फॉर्म यूज काय इफ पी देन क्यू आहे का नाही आहे. मग याला आपण ही इक्विव्हॅलेंट टू काय नेगेशन पी और किती आहे क्यू आहे. म्हणून हे सेंटेन्स लिहा. या सेंटेन्स मध्ये नेगेशन आहे म्हणजे त्यामध्ये काय आला पाहिजे नॉट आला पाहिजे. काय करणार तुम्ही man is not a judge है का नहीं. पहिले तरी आला पाहिजे नॉट आला पाहिजे ठीक आहे. और आया है हे और आहे ना और दुसरा वाक्यात नॉट नाही और he is काय आहे एक honest. जर याच्यामध्ये ही फुट आला ही फुट आलेलं नाही असं करायचं. Rewrite the following statement without using if then. If then चा वापर न करता लिहा असं त्यांचं म्हणणं आहे. तर आपल्याला माहिती आहे की नाही त्या पद्धतीने आपण इथं लिहिलेलं आहे. ओके समजलं का ते. किती प्रॉब्लेम काही प्रॉब्लेम नाही. चला पुढचा घ्या. पुढचा काय नंबर सेकंड प्रॉब्लेम आहे. सेकंड प्रॉब्लेम असा आहे if 2 is a rational number, if 2 is a rational number, then 2 is a rational number, then under root 2 is a irrational number. 2 is a irrational number. असं तुमचं सेंटेन्स आहे नाही का. आता मी काय करतो पहा इथे सोल्युशन आहे. आपल्याला कसं करता येईल हे इफ सोडा इफ काढायचं आपल्याला एक देन काढायचं आहे. त्याला आपण पहिलं पी म्हणू त्याला आपण काय म्हणू क्यू म्हणू. ठीक आहे. काय करायचं लेट पी 2 is a rational 2 is a rational number आहे आणि q काय आहे root 2 is irrational आहे. irrational number आहे. ओके चला आता सिंबॉलिक फॉर्म कसं करेल. therefore symbolic form is कसं आहे if p then q आहे. if p then q आहे. मग त्याचा आपण कसं लिहितो बरं वाचतो is equivalent to negation p or q लिहू शकता है का नाही. आणि म्हणून मग मी असं म्हणेल पहिल्या वाक्यात नॉट वापरा. 2 is not a rational. 2 is not a rational number or root 2 is irrational. root 2 is a irrational number असं लिहायचं. ओके इट्स व्हेरी सिंपल. हा तुमचा प्रॉब्लेम नंबर 2 संपलेला आहे. आता आपल्याला प्रॉब्लेम नंबर 3 घ्यायचा आहे. लेट्स टेक प्रॉब्लेम नंबर 3. प्रॉब्लेम नंबर 3 काय दिले पहा. विच इज द प्रॉब्लेम नंबर 3. प्रॉब्लेम नंबर 3 असा आहे if f of 2 is equal to 0 then f of x is divisible. f of x is divisible by x minus 2. f of x is divisible by x minus 2. आता इथं काय झालं पहा. आता इथं काय झालं म्हणजे लेट म्हणा. इथं किती आहे p आहे. p हे if काढायचं आणि देन काढायचं. पहिला p कोणता f of 2 0 आणि q कोणता सांगा f of x is
आणि मग